नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नेटाफिम इरिगेशनच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण अशा एका शेतकऱ्याला भेटणार आहोत की ज्यांनी मराठवाड्यामध्ये सगळ्यात पहिला प्रयोग जो खजूर लागवडीचा केलेला आहे. आपण आहोत तनवाडी गावामध्ये, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. अण्णा नमस्कार. नमस्कार. एक वेळ आम्हाला तुमचा परिचय करून द्या. मी दामोदर पाटील बसेडगे, राहणार तनवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. अण्णा, हा जो प्रयोग आहे तुम्ही एक्झॉटिक क्रॉप मधला, हा साधारणतः याची लागवड तुम्ही कधी केली होती? 12 नोव्हेंबर 2019ला. आणि कुठून माहिती भेटली तुम्हाला? साधारण एक कारखान्यापुढे झाडं पाहिले होते मी, आणि ते लहान आले असताना पाहिले त्यावेळेस शो सारखे वाटले आम्हाला. पण त्याच्यानंतर त्याला 2-3 वर्षानंतर त्याला असे मोठाले घोष दिसले. ते घोष दिसल्याच्या नंतर म्हणलं अरे नाही, शो नाही, काहीतरी उत्पन्नाचं आहे. म्हणून जाऊन मग त्या कारखान्यामध्ये चौकशी केली आणि त्या माणसाने सांगितलं की चांगलं पीक आहे, म्हणजे भरपूर उत्पन्न देणार आहे. त्या वर्षीचं त्यांनी त्याचं उत्पन्न सांगितलं, मागच्या वर्षीचं. तर 450 झाडाला त्याला जवळ 65 लाखाचं उत्पन्न झालं त्या वर्षी, म्हणजे पहिलंच पीक त्याचं. मग नंतर लक्षात आलं की अरे नाही, हे लावायलाच पाहिजे आपण. तिथून पाहून हे निर्णय घेतला. आता आपली लागवड किती बाय कितीवर आहे? आपली 25 बाय 25 वर लागवड आहे. अच्छा. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता की नाडच केलं, नवीन पीक, त्याची माहिती घेतली आणि माहितीच्या आधारे, म्हणजे हे साधारणतः गुजरातच्या भागामध्ये हे पीक होतं, कच्छमध्ये हे पीक होतं, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये सुद्धा हे पीक घेतलं जातं. तिथलं तापमान, आपलं तापमान याचं सांगड घालून अण्णांनी इथे लागवड केलेली आहे आणि यशस्वीरित्या साधारणतः 3 वर्षापासून, अण्णा बरोबर? आता 3रं वर्ष मला. 3रं वर्ष आहे आणि चांगलं उत्पादन. साधारणतः पहिल्या वर्षी आपलं उत्पादन किती निघालं होतं आणि खर्च किती आला होता? पहिल्या वर्षी याला खर्च माझा लावताना टोटल सगळे रोपं जाऊन आणण्यापर्यंत 8 लाख रुपये खर्च झाला होता माझा. पण पहिल्या वर्षी मला 5 टन उत्पन्न निघालं, 10 लाख रुपये झाले. म्हणजे माझ्या लावणीचा खर्च, याचा जो खर्च झालेला आहे तो पहिल्याच वर्षी फेटला. आणि दुसऱ्या वर्षी मला जवळजवळ 12 ते 13 टन माल निघाला. मागच्या वर्षी 12 ते 13 टन माल निघाला. मला 22 ते 23 लाख रुपयाचं उत्पन्न नगदी कॅश हातात आलं. आणि आता या वर्षी कमी जास्त हे 3रं वर्ष आहे माझं. या 3ऱ्या वर्षी मला जवळजवळ 15 ते 20 टन माल निघणार आहे. 20 टनापर्यंत नक्कीच जाणार आहे. म्हणजे 25-30 लाखाच्या पुढेच या वर्षीचं उत्पन्न मिळायला पाहिजे. आणि मार्केटिंग आपण कशी करता? आम्ही तर आपला स्टॉल बघितलाच, येणारे जाणारे प्रत्येक जण 2 फळं खाल्ल्यानंतर मी मार्केटिंग घराच्या समोरच त्या प्लॉटला लागूनच एक रोड गेलेला आहे, त्या रोडवरच स्टॉल लावतो. आणि ज्यावेळेस जास्तीचा माल निघतो त्यावेळेस आंबडला की तीर्थपुरीला अशा ठिकाणी स्टॉल वाढवतो. आणि गिऱ्हाईकाला पूर्ण याची माहिती नाही, माहिती नसल्यामुळं गिऱ्हाईक येतं हे काय आहे म्हणल्याच्या नंतर आम्ही त्याला काय करतो, आल्याबरोबर त्याच्या हातात आधी 2 खारका ठेवतो. आणि ती खाल्ल्याच्या नंतर तिची गोडीची इतकी आहे की ते खाल्ल्याच्या नंतर गिऱ्हाईक पुढं जातच नाही, म्हणजे ते माल घेतच ते गिऱ्हाईक. आता 2 वर्षापासून आम्ही इथंच जागेवरच माल स्टॉलवर विक्री करतो. आणि जर ज्या वेळेला माल जास्तीचा निघतो आणि माल आपला थोडा सेल होतोय, अशा वेळेला आम्ही एकदम पूर्ण प्लॉटमध्ये माल काढून, जो काय आलेला आहे तेवढा माल काढून कोल्ड स्टोरेजला पाठवतो. 1.5 टन 2 टन जेवढा निघेल तेवढा, असा 2-4 टप्प्यामध्ये कोल्ड स्टोरेजला टाकतो. आणि जून-जुलैपर्यंत माल झाडावरचा काढून विकतो. आणि झाडावरचा माल संपल्याच्या नंतर कोल्ड स्टोरेजमधून परत आणून परत आम्ही स्टॉलवरच विकतो. तर अण्णांनी जी गोष्ट तुम्हाला सांगितली की 2 फळं ते कस्टमरच्या हातामध्ये देतात, तसंच आम्ही आल्यानंतर आम्हालाही त्यांनी 2-3 फळं खाण्यासाठी दिली. तर आम्हाला सुद्धा मोह आवरला नाही अण्णा. आम्ही पुन्हा 2 त्यातली फळं उचलली आणि खाल्ली. अतिशय सुरेख, अतिशय गोड अशी फळं इथं आहेत. आणि मार्केटमध्ये जे अवेलेबल सध्या आपल्या मार्केटला आहेत त्याच्यापेक्षा चविष्ट फळं एकदम चविष्ट खाल्लेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अण्णा, आता तुम्ही सांगितलं की हे सर्व ऑर्गॅनिक तुम्ही करता. याला कोणत्याच प्रकारचं तुम्ही खत, याला रासायनिक खत नाही, याला कुठली फवारणी नाही, पण नाही. याला ट्रॅक्टर याच्या बुडाला खिटून जात असल्यामुळे याला बाई खुरपायला लागत नाही. म्हणजे याला मॅन पॉवर, जे लेबर म्हणतो आपण, लेबर, हे लेबर ह्या पिकासाठी जास्त लागत नाही. अच्छा. तर आता इथे तुम्ही ऐकलं की या पिकाला खतं, रासायनिक खतं, फवारण्या ह्या लागत नाहीत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीक जर तुम्हाला यशस्वीरित्या घ्यायचं असेल तर इथे पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. अण्णा बरोबर? पाणी व्यवस्थापन तो गरजेचं आहे. साधारणतः आता आपण इथं पाहत असाल, इथं नेटाफिम ड्रिप इरिगेशनच्या ह्या नळ्या आपल्याला दिसत आहेत, डबल लाईन इथे टाकलेल्या आहेत. काय सांगाल की बाबा झाडाच्या मुळा कुठपर्यंत आहेत? आता तुम्ही जे ऑपरेशन याच्यामध्ये करतात याच्यामध्ये तुम्हाला झाडांच्या मुळा वगैरे दिसत असतील. झाडाच्या मुळा, झाडाच्या बुडापासून 1 ते 1.5-2 मीटरच्या आतमध्ये मुळा राहतात, 5 ते 6 फुटाच्या आतमध्ये. आणि आपण 2 लाईनी दोन्हीकडून टाकल्यामुळं याला जवळजवळ पाहिजे तेवढं पाणी, ह्या नेटाफेमचे इनलाईनचं ठिबक, त्याच्यामुळं त्याला पाहिजे तेवढं भरपूर पाणी मिळतंय. शेतकरी बंधूंनो, अण्णांनी सांगितल्याप्रमाणे या खजूर पिकामध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना त्यांनी खजूर पिकाची मुळांचा अभ्यास केला. मुळांच्या कार्यक्षेत्रामध्येच ते पाणी देतात
आणि हे देण्यासाठी त्यांनी नेटाफिमची एरीज इनलाईन ही ड्रीप लाईन दोन्ही बाजूने वापरलेली आहे, म्हणजे डबल इनलाईन वापरलेली आहे. आता या एरीज इनलाईनचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही एकसमान पाणी म्हणजे सुरुवातीपासून मधात आणि शेवटी समान पाणी देण्याचं काम करतं. आणि त्याचाच परिणाम म्हणून इथे आपण पाहतात की या खजूर पिकामध्ये सर्व ठिकाणी एकसमान पाण्याचं वितरण झाल्यामुळे झाडांची वाढ जी आहे ती एकसमान आहे. त्यानंतर झाडावर जी फळं लागलेली आहेत ती जवळपास सर्व झाडांना एकसमान फळं लागलेली आहेत आणि याचा फायदा जो आहे एकंदरीत अण्णांना इथे दिसलेला आहे. तर अण्णांनी सांगितल्याप्रमाणे हे जे झाड आहे या झाडाच्या मुळा ज्या आहेत, ज्या खाणाऱ्या मुळा आपण म्हणतो, ज्या पाण्याचं शोषण करणार आहेत, जे जमिनीमध्ये शेणखत टाकलेलं आहे, जैविक खतं टाकलेले आहे, त्या खतांचं शोषण करणाऱ्या मुळा फक्त 1.5 फुटामध्ये 1.5 मीटरमध्ये झाडापासून त्याच्या पेरीफेरीमध्ये आहेत. म्हणजे पाणी आणि खताचं व्यवस्थापन सुद्धा अण्णांनी जे आहे ते तिथेच केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मधात जी तुम्हाला जागा दिसत आहे याच्यामध्ये सुद्धा आम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस गहू आम्हाला इथे दिसला होता. म्हणजे आंतरपीक सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. आंतरपीक 2 घेतो मी, एक खरीपाचं सोयाबीन आणि रब्बीचं गहू. बरोबर. तर शेतकरी बंधूंनो, अतिशय चांगलं मराठवाड्यामध्ये नक्कीच इथं शेतकरी जर असतील, आपण बरेचसे व्हिडिओ अण्णांचे जे आहेत ते अजून सोशल मीडियावर पाहिले असतील, तर अतिशय चांगलं पीक आहे, अतिशय मोबदला मिळून देणारं पीक आहे. अण्णा, बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा समस्या आहेत की आम्हाला ते विचारतात की तुम्ही अण्णांकडे जाऊन आले. आता हे तुमचा भाग जो आहे हा मोसंबीचा भाग आहे. मोसंबीचं. बरोबर. मोसंबीच्या तुलनेमध्ये खजूरचं पीक जर आपण केलं तर परवडणारं पीक आहे. मोसंबीच्याच तुलनेमध्ये नाही, मी तर म्हणतो तुमचे द्राक्षे असू द्या, तुमचं ड्रॅगन फ्रूट असू द्या, तुमचे डाळिंब असू द्या, त्याच्यामध्ये ह्या बाकीच्या पिकाला लागणारं लेबर आणि ह्या पिकासाठी लागणारं लेबर याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण याला लेबर कॉस्ट लागतच नाही. लेबर आता तुम्हाला सांगतो, खत द्यायचं नाही म्हणजे लेबर लागत नाही, फवारायचं नाही म्हणजे लेबर लागत नाही, त्याला खुरपायचं नाही म्हणजे लेबर लागत नाही. मग लेबर लागतं कशाला? म्हणजे याला लेबर लागतच नाही. पूर्ण वर्षभरातून 365 दिवसातून माझे 2 माणसाचे लय झालं तर 30 दिवस भरतात सगळ्या कामाचे. पन्नी बांधायला 2-4 दिवस, घड बांधायला 2-4 दिवस, काटे काढायला 2-4 दिवस, म्हणजे असे म्हणून 30 दिवस 2 माणसाचे भरतात. बाकी त्याच्यापेक्षा दुसरं काही कामच नाही. आणि विशेष सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली जमीन त्याच्यासाठी गुंतून राहत नाही. त्याच्यात आंतरपीक हे 2 निघत आहेत आणि ते चांगल्या पद्धतीचे येतात. त्याच्या सावलीचा त्याचा कुठलाही परिणाम नव्हता. कारण हे झाड मुळातच याची सावली जास्त पडत नाही. तर अण्णा, अतिशय तुम्ही चांगली माहिती दिली. आता नवीन फळबागेमध्ये तुम्ही आंबा पण लावतात. हो. तर शेतकऱ्यांनी रेग्युलर पिकं न घेता थोडंफार चेंजेस जर केले, ज्यांच्याकडे क्षेत्र जास्त आहे, म्हणजे फळबाग जर वाढवली तर नक्कीच त्यांचा फायदा होईल. फळबाग वाढवली तर नक्कीच फायदा होईल. आणि त्यातली त्यात खजूर जर वाढवला, खजूर जर लावली तर नक्कीच शेतकऱ्याला समाधानी पीक राहील. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहिलं असेल, अतिशय चांगली माहिती जी आहे ते अण्णांनी आपल्याला दिली आहे. आपण जर या भागामध्ये असाल, तुम्हाला या पिकाविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही अण्णाशी संपर्क करू शकता, आमच्याशी संपर्क करू शकता. यादव साहेब आपले जालना जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणून काम पाहतात. तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद. धन्यवाद. राम राम.